हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर वैशाली खोरडे. आज आपण इस्ट्रोजन हार्मोन याबद्दल माहिती घेणार आहोत. इस्ट्रोजन हार्मोन हे स्त्री शरीरातील सगळ्यात महत्त्वाचे हार्मोन आहे. हे अंडाशयात म्हणजे ओव्हरीज मध्ये तयार होते. स्त्री शरीरातील सगळ्यात मोठा सायलेंट बॉस म्हणजे इस्ट्रोजन. आता याची प्रमुख कार्य काय बरं, तर मासिक पाळी नियमित करणे, एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयातील आतील अस्तराचं वाढ करणे, हाडांची मजबूती राखणे, त्वचा, केस आणि मानसिक संतुलन सुधारणे. हे इस्ट्रोजन कधी बरं जास्त असते? मासिक पाळीच्या पहिल्या अर्ध्यात म्हणजे पहिला दिवस ते 14 दिवसापर्यंत, म्हणजेच ओव्ह्युलेशन होण्यापूर्वी इस्ट्रोजनची पातळी ही जास्त असते. इस्ट्रोजन कमी असल्यास कोणती लक्षणे जाणवतात? रक्तस्राव कमी होणे, मासिक पाळी अनियमित होणे, वजायनल ड्रायनेस, हॉट फ्लशेस, चिडचिड, थकवा, मानसिक संतुलन बिघडणे, मूड स्विंग्स आणि हाडे कमजोर होणे. आता ह्या इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त झाल्यास काय होऊ शकतं? या इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त झाल्यास अतिरक्तस्राव होणं, पाळी खूप दिवस चालणं, गर्भाशयामध्ये गाठी तयार होणं, PCOS आणि वजन वाढणं, ह्या गोष्टी आपल्याला. आता बघूया, हे इस्ट्रोजन अन्नपदार्थातून मिळतं का? नाही, परंतु काही अन्नपदार्थामध्ये फायटोइस्ट्रोजन नावाचा घटक असतो, वनस्पतीजन्य घटक असतो, जो इस्ट्रोजन सारखा सौम्य कार्य करतो आणि हार्मोन संतुलन राखण्यास मदत करतो. मग हे फायटोइस्ट्रोजन असलेले पदार्थ कोणते? फ्लॅक्सीड म्हणजे अळशी, सोयाबीन, कडधान्य, ह्या गोष्टी